दुसऱ्या फेरीमधील पाहायला मिळेल एकविरा पिंपळनेर विपक्ष एकविरा हवीदेवी या दोन संघामध्ये दगडूशेठ प्रतिष्ठान च्या संस्थापक अध्यक्ष आणि 45 संघाचे उत्कृष्ट क्रिकेटर फुलाजी पाटील साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते हा टॉस आपण इथे करत आहोत. जॉनमन सारंगाव कॉल हवीदेवी संघाचा मात्र जयकुमार पिंपळे संघाने टॉस जिंकलाय. फुलाजी पाटील साहेबांना विनंती असेल पण व्यापीठाची शोभा वाढवायची आहे. पिंपळे संघाने दुसऱ्या फेरीमधील अतिशय महत्वाचा सामना आहे. दोन्ही संघाने खरं तर एक सामना जिंकलेला आहे आणि हा सामना दुसरा सामना आहे. टॉस आपण जिंकलाय काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण स्वीकारले. समोरील संघाने नुकताच विजय संपादन केलेला. या संघाला निर्धारित 4 षटकामध्ये किती धावांमध्ये थांबवण्याचा प्रयत्न असेल? 40 धावांच्या आतमध्ये थांबवण्याचा प्रयत्न. आपल्या संघाला अधिक शुभेच्छा. जास्त वेळ घेणार नाही. हवीदेवी संघाने मागील सामना आपण दिमाखात जिंकलेला आहे. मात्र आता समोर पिंपळनेर सारखा एक चांगला संघ आहे. या संघासमोर किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? जास्त धावा करण्याचा. आणि पुन्हा एकदा कोणाकडून अपेक्षा असतील? सिद्धेश पाटील, सुमित पाटील यांच्याकडून. आपल्या संघाला देखील अर्जुन टॉस केले गेले आहे. टॉस जिंकलेला आहे. पिंपळे संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आपण जाऊया मॅन ऑफ द मॅच कडे. मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक आमच्या व्यापराजवरून दिलं जाईल. फुलाजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आकर्षक ट्रॉफी सर्वप्रथम दिली जाते आपण पाहू शकता. त्यानंतर मेडल हे मेडल देखील दिलं जाईल आणि त्यानंतर ही जर्सी आपण बघा टी शर्ट देखील हे 3 पारितोषिके मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळतात. आपण पाहू शकता टी शर्ट देखील दिलं जात आहे. वेल प्लेड करण आणि ऑल द बेस्ट नेक्स्ट मॅच. तर ओले आपण पुढील सामन्याला सुरुवात होते. खांद्यावर पालखी घेऊन निघाला सुजिता त्या कारल्याला. 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 चला मॅचला सुरुवात होत आहे. तर दुसऱ्या फेरीमधील सामना आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघाने प्रत्येकी एक सामना जिंकल्याचं पहिल्या सामन्यामध्ये न्यूक्रा पिंपळनेर संघाने शेरोबा कोंडगाव संघाला पराभूत केलं होतं. तर आज दुसऱ्या सामन्यामध्ये जर्मन पिंपळा संघाला पराभूत केलेलं आहे एकविरा हवीदेवी बी या संघाने. यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल जांताराचा खारबा विरुद्ध जय घाबराव वेली या दोन संघामध्ये.
आमचा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण टॉससाठी रिपोर्टिंग करायचं आहे, कारण इनिंग ब्रेकमध्ये टॉस केलं जाईल. नेक्स्ट मॅच जनताचा खारबा विरुद्ध जयकाबरा वेल आणि त्यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळालेला श्री गणेश भरोडे विरुद्ध बालगोपाल सोनालेपाडे या दोन संघामध्ये. सुमित पाटील विथ पिंट्या पाटील 2 ओपनर ऑन मिडल. दोन्ही सलमाचे फलंदाज खिलपट्टीवर पाहायला मिळतात, तर गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज ऋतिक मात्र सज्ज होतोय. ऋतिक मात्रे या पहिले षटक घेऊन आलेले आहे. पॉलफॅचं पहिले षटक 2 क्षेत्ररक्षक ऑलफीमध्ये तैनात केलेले आहेत, त्यामध्ये मिडविकेट रिझनमध्ये डीपला 1 क्षेत्ररक्षक, त्यानंतर 1 क्षेत्ररक्षक लॉंग ऑन रिझनमध्ये पाहायला मिळतोय. तर दिव्य संघाच्या फलंदाजांना सुवर्ण संधी आहे. कुठल्याही फलंदाजाने जर चौकार किंवा षटकांची हॅट्रिक केली तर उदय भोईर जे दिव्य संघाचे खंदे समर्थक आहेत त्यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. क्या बात आहे. चौकार किंवा षटकांची हॅट्रिक कुठलाही फलंदाज हवेदेवी संघाचा पूर्ण करतोय, तर उदय भोईर जे या हवेदेवी संघाचे खंदे समर्थक आहेत त्यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक त्या फलंदाजाला दिलं जाईल. 1000 रुपयाचं. क्या बात आहे. शेअर मार्केट आता मात्र वाढताना आपण पाहतोय. तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल चौकार किंवा षटकांच्या हॅट्रिकसाठी. ऋतिक मात्रे टेम्पल एंड करून राटा मोर द स्टंप. इथे स्लाइस केलेल्या चेंडूला थर्डमॅन रिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, थांबणार नाही, चेंडू निघून जाईल डीप थर्डमॅन रिझनमधून सीमा पार चौकार. आपला अकाउंट ओपन केले आपण पाहतोय. इथे वेगवान चेंडू मात्र दिशेमध्ये नियंत्रण पाहायला मिळत नाही. दिशेवर नियंत्रण राखू शकलेलं नाही ऋतिक मात्रे. दिशा चेंडू आव्हान त्या धावेचं देखील अकाउंट ओपन होते. वाईटच्या रूपाने संघाची धावसंख्या 6वर पोहोचते. आपण सामना पाहतोय एकविरा हवेदेवी बी विपक्षी न्यूग्राफ पिंपल या दोन संघामध्ये दुसऱ्या फेरीमधील हा सामना पाहायला मिळत आहे. इथे लॉफ्ट चेंडूला लॉफ्टेड फटका इनफिल्डच्या वरून चेंडू निघून जाईल सीमा पार 4 धावांसाठी चौकार. एखाद्यावर पालखी फलंदाज पिंट्या पाटील आणि पिंट्या पाटील यांनी चौकारांची हॅट्रिक पूर्ण केली तर 1000 रुपयाचं पारितोषिक उदय भोईर यांच्याकडून दिलं जाईल. क्या बात आहे. अराउंड लेकाने त्रिफलाबाद गेन अंदर दंडा भार. पहिला हादरा बसतोय हवेदेवी बी संघाला पिंट्या पाटीलच्या रूपाने. वटेवर खेळण्यासाठी जातोय साहिल मात्रे. रणनीती या सामन्यामध्ये देखील बदली करताना आपण पाहतोय हवेदेवी बी हा संघ सुमित पाटीलच्या जोडीला या अगोदरच्या सामन्यामध्ये सिद्धेश पाटील याला पाठवलं गेलं होतं आणि या सामन्यामध्ये आपण पाहतोय
त्यानंतर करण आला होता, मात्र इथे आपण बघतो साहिल मात्रे याला धाडण्यात आले. म्हणजे पूर्णपणे बॅटिंग लाईनमध्ये चेंजेस करताना दिसतो हॅवीदेव बी हा संघ. ऋतिक म्हात्रे यांनी ब्रेक थ्रू मिळवून दिले अखेर आपल्या संघाला. संघाची धावसंख्या 10 या धावसंख्येवर पहिला फलंदाज हॅवीदेव बी संघाचा पिंट्या पाटील बाद होता आता. इथे चांगला चेंडू, पुन्हा एकदा खोलवा टप्प्यात चेंडू, चांगली वापसी, चांगला कमबॅक करताना आपण बघतोय पिंपळनेर संघाचा वंडर बॉय ऋतिक म्हात्रे. आज पिंपळनेर संघाचा वंडर बॉय ऋतिक म्हात्रे याला आपण इन ॲक्शनमध्ये पाहतोय. आणि उद्या सारंगाव संघाचा सनी पाटील वंडर बॉय आपल्याला सारंगाव संघाकडून खेळताना पाहायला मिळेल. इथे सुरेख फटका, खराब क्षेत्ररक्षण, दोन्ही पायांच्या मधून गेन फारा सीमा पार, हा चौकार. इथे मात्र मिस टाइम फटका आहे, सेफ लँडिंग होईल कारण क्षेत्ररक्षक दूर आहे डीपमध्ये. दुसरी धाव करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धाव फलंदाज पूर्ण करतायत. या 2 धावने एकविरा हॅवीदेवी 20 संघाची धावसंख्या पोहोचते ती 20 वर. आपण पाहतोय एकविरा हॅवीदेवी बी विपक्ष आणि एकविरा पिंपळनेर या 2 संघामधला सामना. आणि नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल जांताराचा खारबा विरुद्ध जयकापराव वेले. जवानमान पिंपळा चषकाचा विजेता संघ जयकापराव वेले संघाला पण इन ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. ज्या संघामधून आपण भावेश पाटील यांना खेळताना पाहणार होतं, जे आमची मॅन ऑफ द मॅच मेडल स्पॉन्सर आहेत, ज्यांचा जर्सी क्रमांक 12. इथे मात्र पूर्णपणे बेट केलं होतं फलंदाजाला. लेग बॅचच्या रूपाने 1 धाव फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या सिंगल पोहोचते ती 21 वर 21. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना आपण बघतो एकविरा हॅवीदेवी बी हा संघ. पुढील सामना जांताराचा खारबा विरुद्ध जयकापराव वेल आणि त्यानंतर बालगोपाल सोनालेपाडा विरुद्ध श्री गणेश बरोडी. कृपया खेळाडू कक्षामधून कोणीही बोलायचं नाही, अन्यथा संघाला पॅनलाइज केलं जाईल. आयोजन कमिटीकडून स्ट्रिक्ट वॉर्निंग आमच्या कॉम्बॉक्समध्ये आलेलं आहे. खेळाडू कक्षामध्ये कुठल्याही प्रकारचा आवाज आपण द्यायचा नाही. इथे मात्र चांगले क्षेत्ररक्षण पॉइंट रिझनमध्ये पाहायला मिळते.
नेतज गायकवाड काय कमालीचं षटक मागील सामन्यामध्ये हाताळलं होतं आणि त्याच खरं तर षटकाने पूर्णपणे सामना आपल्या संघाच्या बाजूने फिरवला होता. युवा गोलंदाज आपण बघतोय नेत्रेश गायकवाड. मी म्हटलं होतं जेव्हा तो गोलंदाज आला होता की एक नवीन हत्यार नवीन पिंपळनेर संघाने उतरवलेलं आहे आणि त्या हत्यार नक्कीच मागील सामन्यामध्ये त्यांच्या कामे देखील आलं होतं. सध्या पॉईंट रिझल्टमध्ये तो शतरक्षण करताना पाहायला मिळतोय. इथे मात्र एजान गॉन विकेटचं पतन. एष्टांच्या मागे विजय गायकवाड सेफ आणि त्याच्या माध्यमातून कुठल्या प्रकारची चूक नाही. येण्याचा विक्रम याच खेळाडूच्या नावे आहे ज्याने केंद्रीय राज्यमंत्री चषकामध्ये हा कारनामा केला होता. सुदेश दादा 5-1 खाडे या संघासमोर सर्वात अगोदर आपण जर बघितलं तर मानकुले मैदानावर गावदेव पूर्ण संघाचा इष्टरक्षक जय इताडकर यांनी इष्टांच्या मागे 5 झेल घेण्याचा विक्रम केला होता. त्या विक्रमाची बरोबरी त्यानंतर गावदेव वेले संघाचा राजन थले या खेळाडूने गुंदोली मैदानावर केली होती. मात्र त्यांचे ते विक्रम 5-5 झेलांचे मोडीत काढलं होतं सिद्धेश्वर अंजुर या मैदानावर विजय गायकवाड या इष्टरक्षकाने 6 झेल घेऊन. इथे केवळ दिशा देण्याचा प्रयत्न होता. थर्ड रिझल्टमध्ये चिनू जातोय. एक सिंगल रन्स पूर्ण आणि सिंगलनी या षटकाची देखील समाप्ती 2 षटक समाप्ती तर हवी देवी बी संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 23 धावा. चरण पाटील वेलकम. आपल्याला विनंती असेल पण व्याप राहायचं आपल्या देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. आज या स्पर्धेचा हा सलग 3रा दिवस आपण पाहतोय आणि 3ऱ्या दिवसामधील 3रा सामना आपल्याला पाहायला मिळतोय या एकीवर हवी बी विपक्ष न्यूग्रा पिंपळनेर या 2 संघामध्ये. नेत्रेश गायकवाड आपण बघतोय मागील सामन्यामध्ये केवळ 4 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या. जो सामना आपण पाहिला होता चेरुबा कोंडगाव संघाविरुद्ध, कारण सुरुवातीच्या 2 षटकामध्ये 37 धावा आल्या होत्या आणि त्यानंतर 4 धावांचं षटक नेत्रेश गायकवाडने हाताळलं होतं आणि तिथूनच 12 चेंडूमध्ये 25 धावांची आवश्यकता असताना 3ऱ्या षटकामध्ये फक्त 4 धावा खर्च करताना गोलंदाज सध्या गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतो नेत्रेश गायकवाड. सामना केलेला फलंदाज सिद्धेश पाटील. इथे ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चांगला चेंडू आपण पाहतोय. युवा गोलंदाज आपण पाहतोय या चांगली कामगिरी करताना निर्धाव चेंडूने या इथे देखील त्यांनी आपल्या षटकाची सुरुवात केलेली आहे. सिद्धेश पाटील आपण पाहतोय स्ट्राईक एंडला, तर नॉन स्ट्राईकला पाहायला मिळतोय साहिल म्हात्रे. इथे मात्र चेंडूला भिरकावून दिलेला आहे सिद्धेशच्या बॅट मधून. सीधी बात नो बकवास षटकार. तगडा फलंदाजाने तगडा फटका त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या वाढून होते ती धावफलकावर 29 षटकार आपण पाहतोय नेत्रेश गायकवाडच्या विरुद्ध. पहिल्या चेंडू निर्धावाने त्यानंतर एक उत्तुंग टोल आपण पाहतोय या सिद्धेश पाटीलच्या बॅटमधून. 29 लॉस ऑफ 2 विकेट. थर्ड ओव्हर प्रोग्रेस. 3रं षटक मार्गस्थ आहे. नेत्रेश गायकवाड युवा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर सध्या 3रं षटकात चालतोय पिंपळनेर संघाकडून.
इथे मात्र एक्स्ट्रा मध्ये चांगले क्षेत्ररक्षण एक धाव घेण्यापासून रोखू शकल्याने फलंदाजांना सिंगल संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या पोहोचते ती 30 वर. हिमजी पाटील यांचं पुन्हा एकदा आगमन होतं आणि त्यांचं या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. तिसरं षटक मार्गस्थ आहे. आपण बघतोय पिंपळनेर संघाकडून नेत्रेच गायकवाड युवा गोलंदाज तिसरं षटकाला जातोय. तर यावेळी त्याचा सामना करेल फलंदाज साहिल मात्रे. येथे या बीट झालेला आहे. फलंदाज बीट एस्ट्रेशेक देखील झाला होता. एक धाव फलंदाज पूर्ण करतात आणि सिंगल संघाची धावसंख्या पोहोचते ती 31 वर. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल जांताराचा खारबा विपक्ष जयगाव वेले या दोन संघामध्ये. तर दोन्ही संघाचे संघटक आपण टॉससाठी रिपोर्टिंग करायचं आहे. पुढील सामना खारबा विरुद्ध वेले. खारबाव संघाचे ते आगमन झालेलं आहे. त्यांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. इथे मात्र दे घुमाके चांगला प्रयत्न तिथे पाहायला मिळाला होता. नक्कीच आपण बघतो एका हाताने चेंडू अडवलेला आहे आणि आपल्या संघासाठी नक्कीच 3 धावांचं संरक्षण देखील करताना हार्दिक आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर षटकार होता. कौतुक करायला लागेल त्याचं. नक्कीच झेल होण्यासाठी संभावना नव्हती. एका हाताने नक्कीच चेंडू अडवण्याचा प्रयत्न त्याने केला होता. कौतुक करावं लागेल त्याचं नक्कीच. कारण जवळजवळ 5 धावा सेव्ह करताना आपण पाहतोय हार्दिक गायकवाड. या सिंगलने संघाची धावसंख्या पोहोचते ती 32 वर. स्विंगर मेस ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही. चेंडू आणि निर्धाव चेंडूने षटकाची समाप्ती. 3 ओव्हर इन झालेल्या आहेत आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर एक वेळ हवेदेव बी संघाची धावसंख्या 32 धावा. यानंतर शेवटचं षटक शेष असणार आहे. आपण पाहतोय की जनमान सारंग आयोजित जयकुमार चषक 2025 आयोजन. या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आज स्पर्धेचा 3रा दिवस आणि 3ऱ्या दिवसामधील 3रा सामना सध्या आपण बघतो. यानंतर 4था सामना आपल्याला पाहायला मिळेल जांताराचा खारबा विरुद्ध जयगाव वेले या दोन संघामध्ये. तीन षटक समाप्ती. धावसंख्या 32 आणि 4थं षटक शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज पिंपळनेर संघाकडून गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. सागर गायकवाड बॉलिंग ट्रॅकवर शेवटचे षटक घेऊन आलेलं आहे. तर सामनावीर फलंदाज सिद्धेश पाटील. येथे मात्र सरळ चेंडूला फेकून दिलेला आहे. भीमटोला वज्रटोला आणि हा चेंडू सीमारेषेबाहेर गेला. स्वागत सिद्धेश पाटील याने या षटकाराने केलेले आणि षटकाराने संघाची धावसंख्या हवी दिवे बी संघाची पोहोचते ती 38 वर 38. सागर गायकवाड पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर आणि पुन्हा एकदा सामना फलंदाज सिद्धेश पाटील. इथे अपडेट केलेले आहे. तिकीट प्रत्युत्तर देताना आपण बघतोय या निर्धाव चेंडूने गोलंदाज सागर गायकवाड तू मै सध्या पाहायला मिळतोय गोलंदाज आणि फलंदाजामध्ये.
पहिल्या चेंडूवर षटकार आणि त्यानंतर कमबॅक हा चेंडू निर्धाव. गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न मात्र दिशेमध्ये देखील परिवर्तन होतोय. वाईट चेंडू 39 धावा 39. नेक्स्ट मॅच जांतराचा खारबाव विपक्ष जय गाभरो वेले. स्विंग अँड मिस. जय गाभरो वेले संघाचा संघटक आपण टॉससाठी रिपोर्ट करायचा आहे कारण जांतराचा खारबाव संघाचा संघटक ते आलेलं आहे, त्यांनी रिपोर्ट केलेलं आहे. पुढील सामना आपल्याला पाहायला मिळालेला जांतराचा खारबाव विरुद्ध जय गाभरो वेले या दोन संघामध्ये. इथे या फुलटॉस चेंडू होता आणि पंचांचा इशारा वाईट येतोय. पुणे एकदा दिशांत चेंडू पाहायला मिळतोय. अव्वांतर धावपलीवर जोडली जाईल आणि संघाची धावसंख्या सिंगल पोहोचते ती 40 ओव्हर 4 नॉट 40 धावा पूर्ण झालेल्या आहेत. इथे मात्र लॉर्ड फुलटॉस चेंडू फुल टॉस आणि फुल टोल उसूल करताना सिद्धेश पाटील चेंडूला फेकून दिलतो मेडिकल चेवरून षटकार. सिक्स डॉट वाईट आणि त्यानंतर 6 आपण पाहतोय. या गोलंदाजीचं पृथ्थकरण आपल्याला पाहायला मिळतंय. इथे मात्र फान केलेल्या चेंडूला फान लेग रिझनमधून चेंडू निघून जाईल सीमा पार आणि इथे मात्र बॅटिंग साईडने रिव्ह्यूची मागणी देखील केलेली आहे. फेड डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते कारण चेंडू डीप होत होता नक्कीच आपण पाहतोय. आणि परिणाम स्वरूपात तिसऱ्या पंचांकडून देखील फेअर डिलिव्हरीचा इशारा आलेला आहे. धावसंख्या 50 अर्धशतक देखील पूर्ण होतोय. 50 धावा एक वेळ हवे देऊया. बी संघाच्या टाळ्यांचा आवाज आपल्याला खेळाडू कक्षामध्ये येतोय कारण 50 धावा पूर्ण केलेले आहेत. सागर गायकवाड विरुद्ध आक्रमण आपल्याला पाहायला मिळते सिद्धेश पाटील कडून. इथे मात्र प्ले अँड मिस आणि अशा प्रकारे या इनिंगची समाप्ती. एकूण हवे देव बी संघाने पहिल्या इनिंगमध्ये पहिल्या डावामध्ये धावपले धावा झळकल्या ते बरोबर 50 अर्धशतक आणि 51 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे नेकरा पिंपळनेर या संघासमोर. तर बोलू आपण टॉसकडे. पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल जांतराचा खारबाव विपक्ष जय गाभरो वेले या दोन संघामध्ये. वेले संघाचा संघनायक तसेच खारबाव संघाचा संघनायक आपण टॉससाठी या. हिम्मत पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस इथे करणार आहोत. हे कॉईन आपण पाहू शकता. एका बाजूला जयनमन सारंगाव तर दुसऱ्या बाजूला जयकुमार चषक 20-25. जयनमन सारंगाव कॉल आहे आणि जयनमन सारंगाव जांतराचा खारबाव संघाने टॉस जिंकलेला आहे. खारबाव संघाने टॉस आपण जिंकले. सर्वप्रथम या जे आयोजन आपण बघतोय जयनमन सारंगाव आयोजित जयकुमार चषकाचं आयोजनाशी काय म्हणशील?
नियोजन तर खूप सुंदर, आउटफील्ड पण फास्ट आहे एकदम, खेळण्यासाठी मजा येईल, खेळण्याची संधी दिली त्यावेळेस त्यांचे धन्यवाद मान. टॉस आपण जिंकला, टॉस आपल्या संघाच्या दृष्टीने महत्त्वाचा होता हो नक्कीच महत्त्वाचा होता. आणि टॉस जिंकल्यानंतर आपला निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण आपण स्वीकारले, समोरील संघाला निर्धारित 4 षटकामध्ये किती धावांपर्यंत थांबवण्याचा आपला प्रयत्न असेल? 40पर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल. आणि कोणते असे ट्रम्प कार्ड गोलंदाज असतील ज्यांच्याकडून खास अपेक्षा असेल? राहुल आहे, उमेश आहे, यांच्याकडून जास्तीत जास्त अपेक्षा असेल. एक चांगला सामना प्रेक्षकांना रफ अँड टफ सामना पाहायला मिळेल. हो 100% ना. आपल्या संघाला अर्ध्या सभेच्या ज्या कपडे वेले संघाने टॉस आपण गमावलेलं आहे, आपलं देखील सुरेख आयोजन पाहायला मिळतं. मात्र हे जे आयोजन केले आहे सारंगाव संघाच्या माध्यमातून जॉयकुमारचं भरपूर एन्जॉय देखील केलं जात आहे. हा चषक काय वाटतं आयोजनाविषयी? आयोजन खूप सुंदर केले आहे आणि आम्हाला खेळण्याची संधी यांचे आभार. टॉसचा मन गमावलेला, प्रथम आपल्याला फलंदाजी करायची आहे. टॉसचा आपण जर जिंकला असतं तर आपला निर्णय काय असता? क्षेत्ररक्षण घेतलं असतं. मात्र आता आपल्याला फलंदाजी करायची आहे, तर प्रथम फलंदाजी करताना काही टार्गेट आपल्या मनामध्ये असेल, ज्या टार्गेटपर्यंत जाण्याचा आपला निर्धारित 4 षटकामध्ये प्रयत्न असेल? 50पर्यंत. आणि भावेश पाटील म्हटलं तर एक चांगला फलंदाज, त्याच्या समेत असे कोणते बॅटर असतील ज्याच्याकडून खास अपेक्षा असेल? अल्पेश आहे, विराज आहे, कुंदन आहे, अनिकेत आहे. जे खबर वेल संघ ज्या अंदाजामध्ये आतापर्यंत खेळत आलेले आहे तोच अंदाज इथे पाहायला मिळेल. हो 100%. आपल्या संघाला देखील अर्ध्या सभेच्यामध्ये टॉस केला गेला, टॉस जिंकला जत्राचा कारभार संघाने केला. प्रथम गोलंदाज संघ मी घेऊन जातो टॉस बॉक्सून सगळं आमच्या कॉम बॉक्समध्ये. पहिले षटक सुमित पाटील घेऊन येतोय. विजयाचं लक्ष आहे ते 24 चेंडू आणि 51 धावांची गरज. सलामीला विजय गायकवाड आणि ऋतिक म्हात्रे. P1चं पहिलं षटक, पहिला चेंडू. सुंदर चेंडू ऑफ साईडला काटवलेला आहे. 1 धाव पूर्ण. धावसंख्या 1 ने पुढे सरकते ती. बिनबाद 1. विजय गायकवाड खाता खोलतोय. पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा विजय गायकवाड यांनी लेग बॅच्या स्वरूपात धाव आली होती, मात्र दुसऱ्या सामन्यामध्ये बॅटने ते 1 धाव आलेले आहे. दुसरा चेंडू घेऊन येतोय सुमित पाटील. ऋतिक म्हात्रे. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात आणि सिंगल संख्येची धावसंख्या पोहोचते ती 2 वर. आव्हान ठेवले गेले ते 51 धावांचं आपण पाहतोय. दोन्ही फलंदाजांनी सिंगलने खातं खोललेलं आहे. जर प्रत्येक षटकामध्ये 1 ते 2 मोठे फटके आले ते सहजरित्या हे धावा चेस होऊ शकतात. सुभाष धुमाल. येस, नक्कीच धनाजी पाटील आपण योग्य उल्लेख केला, कारण 1 ते 2 मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे प्रति षटकामागे. मात्र इथे आपण पाहतोय बीट करताना फलंदाजाला झेल तिथे ड्रॉप केला जातोय. धावसंख्या स्थिर धावपलेकर 2. पहिले षटक मार्गाचं आहे. सुमित पाटील आपण पाहतोय कोरे अँडरसन ऑफ हवे दिवे वैयक्तिक पहिल्याने सांघिक पहिले षटकात चालतोय. जय हनुमान पिंपळा संघाने तब्बल कमीत कमी ते 3 ते 4 झेल सोडले होते एकविरा हायवे देवी संघाचे, आणि तेच पराभवाचं कारण देखील ठरलं होतं.
स्विंग अँड मिस पुन्हा एकदा भुलभुलैया. चांगली गोलंदाजी सुमित पाटील करताना आपल्याला पाहायला मिळतोय. अचूक टप्प्यावर अशी जर गोलंदाजी केली तर दबावामध्ये येऊ शकतो एकविरा पिंपळनेर संघ. अगदी बरोबर उल्लेख केला, कारण आपण पाहतोय या प्रत्येक निर्धाव चेंडू फलंदाजी करणाऱ्या संघावर दबाव वाढवणार आहे. पुढचा चेंडू आता मात्र गॅपमध्ये मारलाय चेंडू. क्षेत्रशिंदे तैनात आहे, कारण चांगली फेकी आहे आणि 2 धावा रोखू शकत नाही. धावसंख्या दोन्ही पुढे सरकते ती बिनबाद 4. पहिले षटक मार्गस्थ आहे, बिनबाद 4 धावसंख्या आपण पाहतोय. आव्हान आहे ते 51 धावांचा, 51 लक्षाचा पाठलाग. मयूरजी तरे यांना विनंती असेल, जीशेचे ॲक्टिव्ह सदस्य आहेत, आपल्या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. या आपण व्याड डायझोर या आपलं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. इथे ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, इथे देखील आपण पाहतोय या धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाही. पहिल्या षटकाचा विचार केला तर पूर्णपणे बांधून जखडून ठेवलेला आहे फलंदाजांना सुमित पाटील या गोलंदाजाने. आणि पहिल्या षटकाची समाप्ती देखील झालेली आहे. पहिल्या षटकाचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये फक्त 4 धावा न्यूक्लियर पिंपळनेर संघाच्या पाहायला मिळतात. आणि इथून धनंजय पाटील आपण बघितलं तर 47 धावांची अजूनही आवश्यकता आहे उर्वरित 18 चेंडूमध्ये. अशा टप्प्यावर जर गोलंदाजी केली तर न्यू एकविरा पिंपळनेर हा संघ पराभवाच्या शाळेत दिसेल. अगदी बरोबर उल्लेख केला, कारण आपण पाहतोय पिंपळनेर संघाला मोठ्या फटक्यांची आवश्यकता होती पहिल्या षटकामध्ये, कारण पॉवर प्लेचं षटक आपण जर बघितलं तर फलंदाजासाठी असते. मात्र पॉवर प्लेच्या षटकामध्ये या पॉवरफुल गोलंदाजी पाहायला मिळालेलं आहे. फलंदाजांना आपल्याला पॉवर बॅटची दाखवता आलेली नाही. पहिल्या सामन्यामध्ये न्यू एकविरा पिंपळनेर संघाकडून शिवेश गायकवाड यांनी 9 चेंडूमध्ये तब्बल 37 धावा ठोकलेल्या आहेत. आणि विसरून चालणार नाही. हां बरोबर आहे, आणि त्याचं येणं बाकी आहे. शिवेश गायकवाडकडून यावेळी देखील चांगली अपेक्षा पिंपळनेर संघाला असणार आहे, कारण चांगल्या टचमध्ये या अगोदर सामन्यामध्ये ते दिसला होता. मात्र पूर्णपणे आता मदार आपण पाहतोय सध्या या जोडीवर आहे. ऋतिक म्हात्रे चांगल्या टचमध्ये आहे. विजय गायकवाड एक्सपिरियन्स कंपनीर सध्या चाचपडताना पाहायला मिळालेला आहे पहिल्या षटकामध्ये. मग तो असा खेळाडू आहे जो कधीही कमबॅक करू शकतोय. आतापर्यंत विजय गायकवाड यांनी 5 चेंडू खेळून काढलेले आहेत, त्याच्यामध्ये 3 डॉट 1 सिंगल 1 डबल, फक्त 3 धावा काढलेले आहेत. नक्कीच आपण पाहतोय की पूर्णपणे संघर्ष करताना तो पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाला होता. मग इथून वापसी करण्याची संधी त्याला देखील असणार आहे. शाळेच्या एंडला आपण पाहतोय सध्या फलंदाज ऋतिक म्हात्रे, गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज पियुष म्हात्रे मंदिराच्या टोकाकडून बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय. इथे मात्र इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक डीपमध्ये एक्स्ट्रा करिअरमध्ये झेल, आणि इथे मात्र समाप्त होते फलंदाज ऋतिक म्हात्रे याचा खेळ. कशा पद्धतीने आउट केला ऋतिक म्हात्रेला, जिथे फिल्डर त्याच दिशेने चेंडू. केली गेली होती त्या फिल्डिंगनुसार नक्कीच चेंडू टाकला होता. आपण खरं तर बघितलं तर धनाजी ऑफस्टमच्या थोडंसं बाहेर चेंडू टाकला होता आणि एक्स्ट्रा कव्हर क्लिअर करण्याचा प्रयत्न होता. त्या प्रयत्नात नक्की जे सापळं रचलं गेलं होतं त्या सापळ्यात अचूक सापडतो पिंपळनेर संघाचा वंडर बॉय ऋतिक म्हात्रे. पियुष पाटील हा नौका आहे, त्यांनी जसा फिल्डर बघितलं त्याच दिशेने त्यांनी चेंडू टाकला आणि ऋतिक म्हात्रे याला इथे फसवलेला आहे. फटक्या मारण्यामध्ये त्याला भर दिला आणि क्षेत्ररक्षकाच्या हातात चेंडू. 4 धावसंख्येवर पहिला फलंदाज बाद. न्यू बॅटर तर मैदानामध्ये येतोय या शिवेश गायकवाड. मागील सामन्यामध्ये हिरो आपण पाहतोय, ज्याने षटकार चौकांची उधळण केली होती. इथे या एजन गॉन विकेटचं पतन, आल्या पावली माघारी परतना. मागील सामन्यामध्ये हिरो, या सामन्यात ठरतो झिरो.
थँक्यू डीजे. मागील सामन्यामध्ये शिवेश गायकवाड यांनी नाबाद 37 धावा ठोकल्या होत्या. मात्र या सामन्यात पहिल्या चेंडूवर झेलबाद बॅक टू बॅक 2 फलंदाज बाद करतोय पियुष म्हात्रे. आणि पियुष मात्र आता विकेटच्या हॅट्रिकवर देखील पाहायला मिळते. आतापर्यंत विकेट हॅट्रिक या स्पर्धेमध्ये झाले नाही आहे. आणि पाहूया विकेट हॅट्रिक पूर्ण करेल का पियुष हा गोलंदाज. न्यू बॅटर हार्दिक गायकवाड आता मात्र हॅट्रिक बॉल घेऊन येतोय गोलंदाज टेम्पल एंड करून पियुष मात्र बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय. विकेट हॅट्रिकवर पाहायला मिळते. या स्पर्धेमध्ये पहिली विकेट हॅट्रिक पूर्ण करेल का, कारण लगातार 2 फलंदाजांना त्याने डगआउटचा रस्ता दाखवलेला आहे. पियुष मात्रे, सामनावीर फलंदाज हार्दिक गायकवाड, विजय गायकवाड नॉन स्ट्रायकिंगला आपण पाहतोय. हॅट्रिक बॉल आहे. विकेट हॅट्रिकवर गोलंदाज पियुष मात्रे. येथे स्वीप केलेलं चेंडूला लॅप स्वीप. क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे, मध्ये तो बनेल प्रेक्षक त्याच्या डोक्यावरून चेंडू निघून जाते सीमा पार. चौकार. थँक्यू डीजे. जेव्हा जेव्हा हवे दिवे संघ खेळतोय ना पिंटू पाटीलचा संघ, या मैदानामध्ये कमीत कमी 2 ते 3 स्पर्धा त्याने इथे जिंकलेल्या आहेत. म्हणजे हे मैदान त्यांच्यासाठी लकी आहे. आपण बघतोय पिंटू पाटील सध्या ऑरेंज कॅप परिधान करून खेळताना पाहायला मिळतोय. एक सिंगल रन पूर्ण करताना दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते अगदी सहजरित्या. 2 धाव फलंदाजांनी पूर्ण केलेल्या आहेत आणि 2 धावांनी पिंपळनेर संघाची धावसंख्या पोहोचते ती दुहेरी अंकामध्ये डबल डिजिटमध्ये 10 वर. इथून आपण बघितलं तर धनाजी पटेल अजूनही 41 धावांची आवश्यकता आहे. न्यू एकविरा पिंपळनेर संघाचा उल्लेखला सचिन गायकवाड हे दिसत नाही आणि त्याची थोडीशी उणीव नक्कीच जाणवते पिंपळनेर संघाला. त्याची उणीव कसर भरून काढावी लागेल. इथे पाहिलाने जाऊ दिलं, पंच आमच्यावर वळतात. वाईट +1 अशा प्रकारे 2 धाव आणि संघाची धावसंख्या 2 ने वाढते, 12 वर पोहोचते. 51 लक्षाचा पाठलाग न्यू पिंपळनेर संघ करताना आपण पाहतोय. पियुष मात्रे बॉलिंग ट्रॅकवर टेम्पल एंड करून वळताना सामनावीर फलंदाज एक्सपिरियन्स कंपेनर आपण पाहतोय विजय गायकवाड. या इनिंगमध्ये विजय गायकवाड थोडासा ऑफ कलर पाहायला मिळतोय, मात्र एक्सपिरियन्स कंपेनर आहे. कधी नक्कीच तो रंगामध्ये येऊ शकतोय. इथे ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, बॅटवर चेंडू नीटसा घेता आलेला नाही. एक सिंगल रन्स फलंदाजांनी पूर्ण केलेले आहे, सिंगलपेक्षा अधिक नाही. या सिंगलने पिंपळनेर संघाची धावसंख्या पोहोचते ती 13 वर. 13 धावा 2 बाद. सिंगलने इथे काम होणार नाही. जर तुम्हाला विजय प्राप्त करायचा असेल तर 1-2 मोठे फटके प्रत्येक षटकामध्ये यायला पाहिजे. आणि मोठ्या फटक्यांपासून आपण पद्धती धनाजी वंचित ठेवलेलं आहे. एका चौकाचा अपवाद वगळला तर डोकं वर करण्याची संधी, मोठ्या बॅकचा वापर करण्याची संधी इथे हवेदे बी संघाच्या गोलंदाजाने पिंपळनेर संघाच्या फलंदाजांना दिलेली नाही. पियुष मात्र बॉलिंग ट्रॅकवर. यावेळी सामनावीर फलंदाज हार्दिक गायकवाड. इथे मात्र समोर खेळलेला चेंडूला स्टँड अँड डिलिव्हर, मात्र क्षेत्ररक्षक चेंडू खाली, विकेटचं पतन, फलंदाज बाद. हार्दिक गायकवाड हा बाद होऊन फॅलमध्ये परतताना. मध्ये शेवटचे आशेचे किरण आपण बघतोय मैदानामध्ये. नयन पाटील, सोनिका माता मालोटे याची खासदार चषकामध्ये या खेळाडूने खास परफॉर्मन्स केला होता आणि त्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी देखील ठरला होता.
तर या स्पर्धेमध्ये नक्कीच आम्हाला ज्यांच्या माध्यमातून गोल्ड मेडल मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपामध्ये प्राप्त झालेले आहेत भावेशजी पाटील यांना विनंती असेल की आपण आमच्या व्यापारी स्वर्गीय राधाई द्वारकानाथ पाटील यांच्या स्मरणार्थ भावेश द्वारकानाथ पाटील यांच्याकडून आम्हाला सामनावीर गोल्ड मेडल स्पॉन्सर केले गेले आहेत आणि त्यांना विनंती असेल की आपण आपलं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. जे काबरं वेल संघाला देखील आपण एक इन ॲक्शनमध्ये पाहणार आहोत आणि भावेश पाटील यांचा जर्सी क्रमांक 12 आणि 12 डिसेंबर या दिवशी नक्कीच या संघाने या जिशे संघटनेमधील पहिला चषक स्वतःचा जिंकण्याचा विक्रम पिंपळास या मैदानावर केला होता. जनमान पिंपळास आयोजित जनमान चषकावर जे काबरं वेल संघाने 12 डिसेंबर या दिवशी नाव कोरलं होतं. जे काबरं वेल संघाला देखील पुढील सामन्यामध्ये आपण इन ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. तिसरं षटकाने वैयक्तिक पहिलं हर्ष पाटील घेऊन येत आहे. तर सामनाकर फलंदाज विजय गायकवाड आपण बघतोय सलामीर थोडासा स्ट्रगल करताना आपल्याला पाहायला मिळतोय. 12 चेंडू आणि 38 धावांची गरज. नक्कीच 12 चेंडूमध्ये इथून 38 धावांची अजून आवश्यकता आहे. इथे या चेंडूला खेळलेला आहे फायनला आणि फायनल एक रिझनमधून चेंडू निघून झालेला सीमा पार चौकार. हर्ष भोईर गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय या आणि त्यांनी जर विकेट हॅट्रिक पूर्ण केली तर त्या विकेट हॅट्रिकसाठी या उदय भोईर यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक त्याला दिलं जाईल. उदय भोईर यांच्या माध्यमातून हे पारितोषिक जाहीर केले गेलेले आहे. या चौकाने संघाची धावसंख्या पोहोचते ती 17वर. हर्ष पाटील याचं स्वागत विजय गायकवाड यांनी या चौकाराने केलेलं आहे. या इनिंगमधील हा दुसरा चौकार आपण पाहतोय आणि अशा फटक्यांची खरं तर आवश्यकता आता येऊन ठेपलेली आहे. इथे अपरकटचा फटका सुरेख फटका चेंडू निघून जाईल पॉइंट रिझन मधून सीमा पार. 4 धावांसाठी सलगचा हा दुसरा चौकार. आणि म्हणूनच आपण उल्लेख धनाजी पाटील समालोचक कक्षामध्ये करत होतो की विजय गायकवाड सुरुवातीला चार्ज पडत होता मात्र क्लास त्याच्याकडे फॉर्म आता जाता राहता है लेकिन क्लास कभी नाही मारता. हा क्लास त्यांनी दाखवून दिलेला आहे 2 फटक्यामध्ये. 2 षटक आपण बघितले तर 7 चेंडूंचा सामना केला होता फक्त 4 धावा काढल्या होत्या. मात्र त्याला माहीत आहे की 12 चेंडू आणि 38 धावा असताना आपल्याला 1-2 तरी मोठे फटके खेळायला पाहिजेत. बॅक टू बॅक 2 चौकार मारतोय विजय गायकवाड आणि 2 चौकारीने संघाची धावसंख्या पोहोचते ती 21 वर 21. निवकरा पिंपलेर संघ आपण पाहतोय 51 लक्षाचं पाठला करताना आणि आता मात्र आपण पाहतोय आपल्या लईमध्ये या रंगामध्ये येताना विजय गायकवाड ज्या खेळासाठी या खेळाडूला ओळखला जातोय तो खेळ त्याच्या माध्यमातून आता मात्र पाहायला मिळतोय. एक्सपिरियन्स कंपेनर आहे सर्वात अनुभवी असा फलंदाज सध्या स्ट्रायकर इंडला आपण पाहतोय. तिथे पुन्हा एकदा फाईन खेळण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट फाईनल रिझनमध्ये चेंडू अडवला जातोय. एक धाव फलंदाज पूर्ण करतात. लेग बायचा इशारा पंजरकडून येतोय. लेग बायच्या रूपाने धाव संघाची धावसंख्या 22. 51 लक्षाचा पाठला करता न्यूयॉर्क पिंपलेर संघ. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळालेला जांतरचा खारबा विपक्ष जय काबरा वेले या 2 संघामध्ये आणि त्यानंतर श्रीगणेश बरोडी आणि बालगोपाल सोनालीपाडा या 2 संघांनी देखील तयारीत राहायचं आहे. हर्ष पाटील बॉलिंग ट्रॅकवर संघाची धावसंख्या पिंपळेर संघाची पाहायला मिळते ती 22 धावा. स्विंगर मेस ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न मात्र चिन्हाने बॅटमध्ये संपर्क नाही. या जोडीवर पूर्णपणे आता मतदार पिंपलेर संघाचे असणार आहे. समीकरण इथे पाहायला मिळते 8 चेंडू आणि 8 चेंडूमध्ये 29 धावांची आवश्यकता आहे. या 2 चेंडूवर जर मोठे फटके आले ते कदाचित शेवटच्या षटकामध्ये 15 ते 16 धावा राहू शकतात.
अगदी बरोबर. मात्र त्या धावा या षटकामध्ये आवश्यक आहेत पिंपळनेर संघाला. त्या धावा नक्कीच पाहायला मिळतील का? कारण खेळपटू एक चांगली जोडी आहे. खास करून नयन पाटील याच्याकडे देखील क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. इथे चांगला चेंडू पूर्णपणे बेट चकित केलेला आहे फलंदाजाला. चांगली गोलंदाज, चांगली वापसी आपण पाहतोय गोलंदाज हर्ष पाटील करताना. 2 चौकार खरेदी सुरुवातीला त्यांनी खर्च केले होत्या अगदी सुरुवातीच्या 2 चेंडूवर, आणि त्यानंतर चांगला कमबॅक करताना आपण पाहतोय गोलंदाज हर्ष पाटील. 51 लक्षाचा पाठलाग पिंपळ संघ करतोय. संघाची धावसंख्या 22 आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र 7 चेंडू आणि 29 धावांची गरज. या चेंडूवर जर मोठा फटका आला तर कमीत कमी 20 ते 22 धावा शेवटच्या षटकामध्ये राहू शकते. मात्र बॅटची इनरेज लेग साईडला फटका, चांगलं क्षेत्ररक्षण तिथे. 1 धाव तर पूर्ण झालेले आहेत. दुसरी धाव मात्र बघायचं डायरेक्ट हिट केला होता आणि ओथ्रो आपल्याला पाहायला मिळतोय. या धावांची नितांत आवश्यकता आहे आणि धावा येत आहेत खरं तर पिंपळनेर संघासाठी. या एकूण आपण पाहतोय 3 धावाने 3 धावने संघाची धावसंख्या पोहोचते ती 25 वर. सिल्वर जुबली क्वार्टर सेंचुरी. आता मात्र शेवटचे 6 चेंडू आणि 6 चेंडूमध्ये 26 धावांची आवश्यकता. 6-26चं समीकरण. आमचे मॅन ऑफ द मॅच मेडल स्पॉन्सर भावेशजी पाटील यांना विनंती असेल की आपण आमच्या व्याड डायचोर या आपल्या देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. भावेश द्वारकानाथ पाटील यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये आपण मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपामध्ये मेडल पाहतोय जे त्यांनी आम्हाला स्पॉन्सर केलेले आहेत. राधाई द्वारकानाथ पाटील यांच्या स्मरणार्थ भावेश द्वारकानाथ पाटील जे जयकाप्रो वेले संघाचे उत्कृष्ट क्रिकेटर देखील आहेत, कूलमॅन, ज्यांच्या माध्यमातून हे मेडल आम्हाला स्पॉन्सर केले गेले आहेत. आणि पुढील सामन्यामध्ये त्यांना इन ॲक्शनमध्ये देखील आपण पाहणार आहोत. जेव्हा जेव्हा पिंटू पाटील नवीन खेळाडूंना संधी देते ना तेव्हा तेव्हा ते खेळाडू चांगलं परफॉर्मन्स करत असतात. कारण गावदेवी भरोडी संघाने जेव्हा क्रिकेट सामने आयोजित केले होते तेव्हा एकविरा हवेदिवे या संघाने नवीन नौखा संघ तयार केला होता आणि सेमीफायनलमध्ये प्रवेश केला होता. इथे मात्र पंच पाहूया काय डिसिजन देतात. पंचाचा इशारा वाईट येतोय. अवंताचा वाईट चेंडूने धावसंख्या 26 वर पोहोचते. 6 चेंडूने इथून 25 धावांची आवश्यकता आहे. इथे मात्र चेंडूला भिरकावून दिलेला आहे. लॉफ्टेड फटका, चेंडू निघून जाईल सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. मच निडेड सिक्सर. 70 बॉल लगातार 6 आणि आपण पाहू शकता हा षटकार फलंदाज नयन पाटीलच्या बॅटमधून. या षटकाराने मॅचमध्ये रंगत आणलेलं आहे सुभाष धुमाळ सर. अगदी बरोबर धनाजी, या तू योग्य तो उल्लेख केला. कारण या षटकाराने पुन्हा एकदा शिरकाव केलेला आहे. मताचे त्याचं तिकट प्रत्युत्तर देताना धाव घेण्याचा प्रयत्न ते केला जातोय आणि या प्रयत्न अखेर विजय गायकवाड याची केली संपुष्टात येते. राजेश कालीराम पाटील साहेबांकडून एक सुवर्ण संधी नयन पाटील याला आलेली आहे. नयन पाटील याने हा सामना जर जिंकून दिला तर त्याच्यासाठी तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. क्या बात आहे.
9 पाटीलसाठी सोनं संधी आहे. 2000 रुपयाचं पारितोषिक त्याला दिलं जाईल हा सामना जर त्याने जिंकून दिला तर. इथे स्क्वेअर खेळण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडू थंडमॅट रिझनमध्ये जातोय. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. धनाजी पाटील सांगतात की इथून किती चेंडूमध्ये किती धावांची आवश्यकता आहे. 3 चेंडूने 18 धावांची आवश्यकता आहे. संजय पाटील बेडेकर यांच्या माध्यमातून आम्हाला पाण्याच्या बॉटल स्पॉन्सर केल्या गेल्या आहेत आणि त्यांना विनंती असेल की आपण व्यायाम डाईजद्वारे आपल्या देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. 3-18 आणि आता मात्र समीकरण बदलत आहे. 2 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता आहे. मिशन इम्पॉसिबल बनताना आता मात्र न्यूक्रा पिंपले संघासाठी याने पूर्णपणे पाडत जड एकवेळा हवी देवी बी संघाचं पाहायला मिळते. कारण शेवटचे 2 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता आहे. 2-17चं समीकरण. इथे झेलबादच्या रूपाने फलंदाज बाद. नयन पाटील हा बाद होऊन पॅनमध्ये परतताना आता मात्र फक्त औपचारिकता शेष राहिलेली आहे आणि अखेर हा सामना जिंकलेला आहे. या एकवेळा हवी देवी बी संघाने. अभिनंदन एकवेळा हवी देवी बी. हडलक न्यूक्रा पिंपले, हडलक शिवेश गायकर, विजय गायकवाड आणि अभिनंदन पिंट्या पाटील. पिंट्या आपण यायचं आहे. पिंट्या पाटील आपण यायचं.